हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आहे एक्सरसाइजचा, जी की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ येईल तर तो एक्सरसाइजचा येईल. तर आज होता संडे, म्हणजे हा मागच्या संडेचा व्हिडिओ आहे आणि आता ह्या संडेला तो येतो आहे. तर रुद्र घरी होता आणि त्याच्यामुळे जेव्हा पण तो घरी असेल ना तर तो थोडा, म्हणजे मुलं घरी असली की थोडा जास्त वेळ मिळतो आणि त्यांना आपण जर एक्सरसाइज करत असेल ना तर त्यांना सोबत घेऊन एक्सरसाइज केली तर त्यांनासुद्धा सवय लागते. तर अशा याच्यामध्ये मग आम्ही टिफिन वगैरे मी बनवला मिस्टरांचा. मिस्टर गेले आणि जे छोटा मुलगा आहे तर तो झोपला आणि आम्ही दोघं जे आहे ना तर ते वरती आलो. तर स्टार्टिंगला जे आहे ना तर 5 ते 7 मिनटं असं थोडंसं चालतो. म्हणजे थोडंसं चालल्याच्या नंतर थोडीशी वॉर्मअप होऊन जातं. आणि जेव्हा पण आम्ही दोघं जणं असलो ना, रुद्र आणि मी, तर काहीतरी सांगतच असतो. काही कुठे काहीतरी झालं किंवा कशाने काहीतरी होतं, मी कुठली एक्सरसाइज केली, मला कसं बरं वाटलं. तर तो असं काहीतरी सांगत असतो. आणि आपण जर असं मुलांचं एकदम मन देऊन ऐकलं तर त्यांनासुद्धा असं वाटतं की नाही, आपलंसुद्धा म्हणजे घरामध्येच कोणीतरी आहे जे आपलं असं सर्व काही ऐकतात. आणि आपण जर त्यांना असंच हां नंतर सांग किंवा मला काहीतरी काम आहे, एकच काम करतोय तर तेवढंच जे आहे तर तेवढ्या याच्यावरतीच आपण लक्ष देतो. पण आपण असं जर ऐकत नाही, मग नंतर पुढे जाऊन काय होतं की ते दुसरे मित्र-मैत्रिणी वगैरे जे आहे तर मग त्यांच्यासोबत शेअर करायला लागतात आणि खूप जास्त होऊन जातं. मग जेव्हा जास्त होतं तर मग ते काहीतरी वेगळाच प्रकार करतात. त्याच्यासाठी मग ही मुलांसोबत जे आहे ना तर ते आम्ही बोलत असतो. तर कधी त्याचे पापासोबत तो बोलतो, कधी माझ्यासोबत. तर असं आम्ही एकमेकांसोबत जे आहे ना तर ते म्हणजे कळतं की त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे, त्यांना पुढे काय करायचं, त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे, तर असं आपल्याला कळत असतं. तर त्याच्यामुळे मुलांसोबत संवाद साधणं गरजेचं आहे. तर असो, आजचा जो आपला विषय आहे तर तो असा आहे की सूर्यनमस्काराचे फायदे. तर सूर्यनमस्काराचे एवढे फायदे आहे ना की ज्याची गिनती नाही, अगणित फायदे आहेत सूर्यनमस्काराचे. जेव्हा शरीरामध्ये आपण हे करतो, सूर्यनमस्कार करतो तर तेव्हा शरीरामध्ये लवचिकतासुद्धा येते. आपले जे स्नायू असतात तर ते बळकट होतात आणि आपले रक्तभिसरण जे आहे ना तर ते व्यवस्थित होते. तर सूर्यनमस्कार मी आठवड्यातून 2 ते 3 दिवस जे आहे ना तर ते फक्त सूर्यनमस्कार करते आणि बाकीचे दिवस जे मी एक्सरसाइज दाखवली तर तसं काहीतरी करते. म्हणजे रोज काहीतरी करायचं आहे म्हणजे आहेच हे माहीत नाही आहे. काय करायचं आहे, कसं करायचं आहे नाही माहिती, पण आदल्या दिवशी मी लिहिलेलं असतं. तर आठवड्यातून 2 ते 3 दिवस होतात जे मी फक्त सूर्यनमस्कार करते आणि बाकीचे जे दिवस असतात तर थोडं-थोडं कधी फक्त ध्यान करते, तर कधी बसल्याची एक्सरसाइज, मी जसं तुम्हाला अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसं. तर सूर्यनमस्कार केल्याने खूप जास्त फायदे होतात. रक्तभिसरण सुधारतं, आपलं वजन नियंत्रणात राहतं. म्हणजे तुमचं जर खूप कमी वजन असेल तर ते व्यवस्थित होण्यासाठी मदत होईल किंवा जास्त असेल तर ते कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. तुम्हाला जर ॲसिडिटी वगैरे असेल, जेवण वगैरे पचत नसेल, तर ती पचनक्रियासुद्धा सुधारते. टेन्शन वगैरे जास्त येत असेल किंवा असं म्हणजे हे असेल कुठल्या गोष्टीचं, तर त्याच्यामध्ये टेन्शन कमी होऊन जातं. ऊर्जा वाढते, जी आपल्याला शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम असते. सूर्यनमस्काराचे जे आसन असतात, तर ते 12 आसन असतात. त्यामुळे पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. जर म्हणजे तुम्ही जर कुठलाही व्यायाम नाही केला ना, फक्त रोज 10 मिनिटं जरी तुम्ही सूर्यनमस्कार केला ना, तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये खूप चांगला बदल आणि खूप छान जे आहे ना, तर ते तुम्हाला जाणवेल. तर सूर्यनमस्कार झाले. आता मी हे पूर्ण सूर्यनमस्कार दाखवलेले नाही आहेत. मी 10 मिनिटं केले. 10 मिनिटामध्ये जेवढे होतील तेवढे, असं मी मोजत नाही आहे. फक्त 10 मिनिट जे आहे ना, तर ते अलार्म लावून ठेवते आणि तेवढ्या याच्यामध्ये मी करते. तुमचे जर सांधे वगैरे दुखत असेल तर ते दुखणंसुद्धा कमी होऊन जातं. तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल फरक पडतो. पण सूर्यनमस्कार जे आहे ना तर ते नेहमी तुम्हाला करायला लागेल. अगदी तुम्ही 5, 6, 10 असे करू शकता. त्याला काही जास्त वेळ लागत नाही. तर तसं आपल्या पोटाची वगैरे चरबी वाढलेली असते तर तीसुद्धा कमी होते. कॅलरी बर्न होतात, वजन नियंत्रणात राहते. एवढे सारे फायदे आहे. मग आपण का करत नाही माहीत नाही. पण कुठेतरी आपण काहीतरी सांगतो की टाईम नाही आहे, आता नाही आहे, संध्याकाळी करूया. पण तुम्ही ना कधी पण एक्सरसाइज, सूर्यनमस्कार हे कधी करू शकता, जेव्हा तुमचं म्हणजे जेवण वगैरे केलेलं नसेल आणि जेवण करून तुम्हाला 3-4 तास झालेले असतील, तर त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ना तर ते करू शकता. तर इथे जे आहे तर तो मला डिप्स मारणं शिकवत होता. मला काही जमतच नव्हतं. मी गुडघे टेकवते आणि नंतर करते.
तर तो मला सांगत होता की नाही असं करायचं असतं, पण मला काही जमत नव्हतं. मग तो करत होता म्हणून त्याचे काउंट करत होते. त्यांनी 10 केले होते. तर असं तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास असेल, काहीतरी म्हणजे खाण्यात वगैरे आलं असेल, तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित होत नसेल, तर तुम्ही जर नेहमी सूर्यनमस्कार 4 ते 5 सूर्यनमस्कार जर रेग्युलर केले ना, तर तुम्हाला त्याचासुद्धा पचनक्रियासुद्धा तुमची चांगली होऊन जाईल. नैसर्गिकरित्या आपलं जे शरीर आहे ना, तर ते डिटॉक्स होतं. म्हणजे आपले जे सगळे स्नायू असतात ना, तर ते बळकट होतात. म्हणजे तुमचे कधी नाही का होतं, कधी हात दुखतात, कधी पाय, कधी कंबर दुखते, कधी छातीपोट वगैरे सुद्धा दुखतं ना, तर ते सुद्धा दुखण्याला म्हणजे कमी होऊन जातं. आता एकदम बंद होणार नाही. तुम्ही जर रेग्युलरली सूर्यनमस्कार केलेत, तर ते बंदसुद्धा होऊ शकतं. पण तुम्ही थोडे दिवस करून बघा. आठवडाभर जरी तुम्ही रेग्युलर केले ना, जास्त नाही 5, 6, 10 असे जरी केले ना, फक्त रेग्युलर करायचे, रोज करायचे. आणि मी तरी म्हणेल की सकाळीच करा. कारण माझं तर असं आहे की मी जर सकाळी एक्सरसाइज नाही केली, मी जर ती संध्याकाळवरती ढकलली, तर ती होतच नाही. माहीत नाही का पण होत नाही. मी संध्याकाळी चालायला जाते त्याच्यामुळे बहुतेक, आणि मला इंटरेस्टच येत नाही संध्याकाळी एक्सरसाइज करण्याचा त्याच्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या त्वचेला आणि केसांना ना खूप जास्त फायदा होतो. तुमचे केससुद्धा खूप छान होतात. म्हणजे वाढतात की नाही ते मला माहीत नाही, पण छान असे हे होतात. स्किन जी आहे तुमची ती छान चमकदार होते. जेव्हा पण तुम्ही एक्सरसाइज करता, सूर्यनमस्कार करता, तर तेव्हा खूप जास्त फरक येतो. प्रत्येक आपल्या शरीराचे प्रत्येक याच्यामध्ये जसं तुम्हाला टेन्शन असेल, चिंता असेल, काही ताण असेल, तर तो सुद्धा कमी होतो. मन शांत होतं. आपली जी ऊर्जा असते तर ती सुद्धा वाढते. आपल्याला जर कुठला तरी निर्णय घ्यायचा असेल आणि घेता येत नसेल ना, तर सूर्यनमस्कार नेहमी तुम्ही केला ना, त्याच्याने तुम्हाला म्हणजे खूप जास्त स्पष्टता येऊन जाते आणि एकाग्रता जास्त वाढते. म्हणजे असा खूप जास्त फरक पडतो त्याच्याने. आता मला जे अनुभव आलेला आहे, तर तो मी तुम्हाला सांगते. मला माहीत नाही बाकीच्यांचं, पण मी तो अनुभव घेतला. आणि जेव्हा आपण सूर्यनमस्कार वगैरे करतो, एक्सरसाइज करतो ना, तर तेव्हा ऑब्झर्व करायचं की आपण एवढे दिवस केले, तर आपल्यामध्ये काय काय बदल झाले आणि कसे कसे झाले. त्याच्यानंतर आपले जे आरोग्य आहे, तर ते दीर्घायुष्य होतं आणि कार्यक्षमता वाढते. मेन म्हणजे कमी वेळेमध्ये म्हणजे शरीराला जास्त व्यायाम मिळतो. म्हणजे कमी वेळेमध्ये फक्त एक सूर्यनमस्कार जर घातला, तर 12 आसन त्याची असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला ना खूप जास्त फायदा होतो. म्हणजे बऱ्याच जवळपास सगळ्या शरीराची एक्सरसाइज होऊन जाते. सकाळी केलं तर खूप छान, पण सकाळी नाही जमलं तर पूर्ण दिवसभरात रिकाम्या पोटी केला तरी चालेल, पण करायचाच. सुरुवातीला आपल्याला जमेल तसं करा आणि नंतर हळूहळू काय करा ना, की म्हणजे परफेक्ट होण्याचा प्रयत्न करा, की प्रत्येक वेळेस परफेक्ट नसतं. आपण बोलू की नाही, मग मला ही गोष्ट परफेक्ट येईल, मला जेव्हा सूर्यनमस्कार परफेक्ट येईल तेव्हाच मी करेल. आता खरं सांगायचं तर मला अजूनही परफेक्ट असा सूर्यनमस्कार येत नाही. पण जसा पण येतो ना, तर तसा मी करते. म्हणजे हळूहळू जे आहे ना, तर ते आपल्याला सवय होऊन जाते आणि आपल्याला कळतंसुद्धा की आपल्याला याच्यामध्ये जे आहे ना, तर ते थोडासा बदल करायचा आहे. तर रोज 5-10 असे तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं एकदम छोट्या-छोट्या स्टेप्स घ्यायचे आहे आणि हळू जे आहे ना, तर त्याचं आता तुम्ही आज जर 5 केले, तर उद्या 6, परवा 7 असे करू शकता. सूर्यनमस्काराचे 12 आसन असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, तर पहिला जे आहे ना, तर प्राणायामासन असतं. जे आपण दोन्ही हात जोडून उभे राहतो. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं असतं उत्तानासन असतं. हात वरच्या दिशेला नेणे, एकदम असे खेचायचे. त्याच्या तिसऱ्या नंबरचं हस्तपादासन असतं. पुढे वाकून पायांना स्पर्श करायचा आहे. अश्वसंचालनासन असतं. एक पाय मागे घ्यायचा असतो. 5वं असतं पर्वतासन, जे शरीर पर्वतासारखं करायचं आहे आपल्याला, एकदम असं उंचावायचं आहे. त्याच्यानंतर 6वं असतं अष्टांग आसन, जे गुडघे, छाती, हनुवटी जी आहे ना आपली, तर ती जमिनीला अशी टेकवायची म्हणजे लावायची आहे. 7वं असतं भुजंगासन, छाती वर उचलायची आहे. तुम्ही बघितलं असेल माझ्या अगोदर मी तुम्हाला दाखवलं. 8 नंबरला असतं पर्वतासन, पुन्हा पर्वतासारखं व्हायचं आहे. आणि 9 नंबरला असतं संचालनासन. दुसरा पाय पुढे आणायचा आहे. मागच्या वेळेस आपण जो पाय मागे नेला होता त्याच्या व्यतिरिक्त ते दुसरा पाय जो आहे ना, तर तो आपल्याला पुढं आणायचा असतो. 10वं असतं हस्तपादासन, पुढे वाकायचं आहे. आणि 11वं असतं हस्त उत्तानासन, हात वर करायचे, पहिल्यासारखंच करायचं आहे.
आणि 12 वाजता प्राणायामासन पुन्हा नमस्कार स्थितीत जसं आपण होतो ना, तर तसं यायचं आहे. तर असं असतं. तर अशी याची जी आहे ना, तर सूर्यनमस्काराची 12 आसन असतात. सगळ्यात चांगली वेळ सकाळी असते. सकाळी तुम्ही कधी पण करू शकता. 7 वाजेपर्यंत म्हणजे चांगलं असतं. पण तुम्ही कधीही करू शकता. जसं सांगितलं की म्हणजे टाईम नसेल सकाळी तुम्हाला तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही ते करू शकता. आता कुठे करायचं तर तुम्ही टेरेसवरती वगैरे म्हणजे निसर्गरम्य वातावरणात करू शकता. तुम्ही चटई, मॅट, सतरंजी काही पण अंथरून करू शकता. छान वाटतं. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बरं व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.